आज शेवग्याची आमटी केली आहे आणि मसाले भात पण करणार आहे. आज मम्मीला अजून मम्मी दुकानात आहे, तर मम्मीसाठी आज मी आमटी करणार आहे. इथं बघा शेवग्याची आमटी झाली आहे. तर यामध्ये मी शेवगा, टोमॅटो, मोहरी, जिरे आणि तेल टाकले आणि लसूण आणि चटणी मीठ टाकले. तर तयार झाले शेवग्याची आमटी. तर इथे शेवग्याची आमटी शिजते तोपर्यंत मी इथं मसाले भात करणार आहे. त्यासाठी मी सगळे भाज्या मी चिरून घेणार आहे. तर शेवग्याला चांगली उकळी आली आहे. तर आता आपण कूट घालूया ह्याच्यामध्ये. तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती घालायचे ते घालू शकता. तर मी भातासाठी सगळं घेतलं. इथं कांदा, मिरची, टोमॅटो आणि बटाटा. तर इथे तेल तापवण्यासाठी ठेवले. तर इथे तेल तापले. तर त्या तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचे. मोहरी टाकायचे, जिरे टाकायचे. तर ते जिरे हे तडतडून झाल्यानंतर मिरची टाकायची. इथे जरा मिरची करपली. परत मग मिरची झाल्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदाही आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर फक्त टोमॅटो टाकायचा. तर कांदा थोडाफार भाजून झालाय. तर कांद्याच्या अगोदर आलं लसूण पेस्ट टाकायची असते, पण मी टाकली नाही, तर आता टाकून घेते. मी आलं लसूण पेस्ट टाकून आणखी जरा कांदा भाजून घेतला. तर त्यानंतर बटाटे टाकायचे आहेत वगैरे भाजून झाला आहे. तर हे आपण बटाटे टाकूया. तर इथे बटाटा जरासा नॉर्मल शिजवून झाल्यानंतर तर आता टोमॅटो टाकायचे. सगळे हे मिक्स करून घ्यायचे. तर मी भातात टाकायसाठी मी सगळे मसाले घेतले आहे.
लाल तिखट, गरम मसाला आणि बिर्याणी पुलाव मसाला आणि धना पावडर आणि घरचं लाल तिखट टाकायचं आणि हे सगळे मसाले भातात टाकायचे. तर हे सगळे 3 मसाले आहेत ते आमच्या सनेज कंपनीचे आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात आणि तुम्ही पण यूज करा. आणि हे भातात टाकून बघा, खूप छान भात लागतो आणि चवी खूप छान येते हे मसाले टाकल्यानंतर. तर आता हे सगळे मिक्स करून घ्यायचे आहे. सगळे मसाले टाकलेत आणि आता आपला घरचा चटणी असते लाल तिखट तेही टाकायचं. तर ही घरची चटणी आहे, तर ही आपल्याला भातात टाकायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे सगळं मिक्स करून घेतले आणि मी बासमती तांदूळ आहे ते धुवून घेतले आणि ते आता टाकते मी. तर भात टाकल्यानंतर सगळे मिक्स करून घ्यायचं. तर भात ही सगळा मिक्स करून झाले. आता त्यामध्ये पाणी टाकायचं. तर मी जेवढं तांदूळ घेतलं होतं त्या दीडपट मी पाणी घेतले. तर ते पाणी टाकल्यानंतर जरासं हलवून घ्यायचं. भात वगैरे सगळे झाल्यानंतर आपण आता लिंबू पिळून घेणार आहे. 1 लिंबू पिळायचा. परत मी लिंबू पिळून झाल्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे. तर चवीनुसार मीठ ही टाकलं. सगळं झाल्यानंतर कुकरला टोपण लावायचं आणि 3 शिट्ट्या देऊन भात शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मम्मीनं कोशिंबीर केली आहे. इथे भात, कोशिंबीर, खीर आणि शेवग्याचं कालवण केले. परत आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर आम्ही RCBची मॅच बघत होतो, फायनल मॅच. तर RCB फायनल जिंकणार होती, तर त्यासाठी आम्ही फटाके आणलेले, आऊट आणि माळ ही आणलेली उडवण्यासाठी. 18 वर्ष मॅच खेळून 2025मध्ये विराट कोहलीने कप जिंकला. त्यासाठी मी खूप खूप आनंदी आहे आणि मला खूप छान वाटलं की RCBने कप जिंकला.
बागडमध्ये जाऊ.